येतोय त्याच्यावरच सगळे ठरेल, पण पुढचं सगळं सोपं नसणार आहे. खरंय देवी, तुम्ही या आधीच्या 3ही रिपूंचा नाश केला असल्यामुळं तो महिषासूर चौताळला असणार. त्यानं यावेळी मांडलेला डाव नक्कीच भयावह असणार. दिवे, डोक्यावर कर्ज होतं, काय करावं कळत नव्हतं, म्हणून तो खेळ खेळायला तयार झालो. पण आता भीती वाटते ग, माझं कुटुंब, मला काय झालं तर त्यांचं पुढे कसं होणार? अहो समजा चांगलं होणार. सुंदराबाई, तुम्ही? अवय भाऊजी मी. अहो तुमच्या मनात काय खळबळ चाललीये कळते की मला. लय वाईट झालं. एक सांगू का, अहो तुम्ही काळजी करू नका, समजा ठीक होणार. अहो पण कसं ठीक होईल? काही मार्गच दिसना झालाय मला. अहो मार्ग हाय की. तुम्हाला काहीतरी खेळ खेळायला सांगितलाय ना त्या मध्यराजनं. होय, पण काय खेळ आहे, कसला खेळ आहे, काय बी कळना झालंय. होकार देऊन बसलोय खरा, पण त्या खेळात अहो तुम्हीच जिंकणार खरंच. अहो मला माहिती आहे तो खेळ. कसं काय? आमचे हे त्या असुरांच्या कैदेत होते की नाही, तेव्हा लई लोक हाच खेळ खेळायचे. त्यात जिंकायचे आणि त्यांना मुक्त केलं जायचं. अहो पण मेंगाचे तर म्हणत होता त्या खेळात कुणीच जिंकलं नाही म्हणून. अहो त्यांचं कुठे ऐकताय हा. ते कसल्या परिस्थितीत आले होते बघितलं नव्हतं तुम्ही. त्या धुंदीत काय बोलत होते त्यांचं त्यांना बी कळत नव्हतं. अहो मी सांगते ना, ते हाच खेळ खेळून मुक्त झालेत आणि घरी आलेत. नाही हो बहिणी, मेंगाचे वेगळंच काहीतरी सांगत होता, आठवतंय मला. अहो आता उपाशी तापाशी माणूस काय बी बडबडत असतोय हो. आता ते किती खरं मानायचं सांगा बरं. अहो नंतर शांत झाल्यावर त्यांनी समद मला सांगितलं. अहो भाऊजी आणि तेच खरं हाय. अहो भाऊजी तुम्ही तो खेळ खेळाच, नाही जिंकलात तर सुंदरा नाव लावणार नाही म्या. काय भाऊजी, तुमच्या पोराबाळांची लय काळजी वाटते हो. त्यांच्यासाठी जीव तुटतो. म्हणून सांगते, तुम्ही तो खेळ खेळाच. फसला ग फसला. याची मान आता त्या मदराजाच्या तावडीत आणि आम्ही त्याच्या मर्जीत. कवडी, हो, देवी आईचा आशीर्वाद आहे हा. ही कवडी तुझं आणि तुझ्या बाबांचं रक्षण करेल. माले, अगं काय करतेस? कवडी कशा पाय हातावर बांधतेस? ही कवडी मला जगदंबाने दिली. मला म्हणाले, ही कवडी असली की देवी आई माझं रक्षण करेल. असं? जगदंबा नेहमी खरंच बोलते. बर बर, आणि इकडे बांधते. तुळजाई, कायम आमच्या पाठीशी राह. माझ्या बाबांना आणि आम्हाला वाचव. आज सगळ्यांसमोर निवाडा करेन असं मी म्हटलं होतं. तुमच्याच गावातल्या एका पोरीनं मला सुचवलं की सगळं कायद्यानं आणि नियमानं झालं पाहिजे, आणि हे मला पटलं. तेव्हा आपण एक साधा सरळ खेळ खेळून याचा निवाडा करणार आहोत. या खेळात जर हा लोहार जिंकला तर त्याचं सगळं कर्ज माफ. पण जर का तो हरला तर त्यानं माझा गुलाम बनून राहायचं. या बाबतीतला निर्णय फक्त आणि फक्त हाच माणूस घेईल.
बोल रे, आहेस का तयार? काय भाऊजी, तुमच्या पोराबाळांची लय काळजी वाटते हो. त्यांच्यासाठी जीव तुटतो. म्हणून सांगते, तुम्ही तो खेळ खेळाच. हो, तयार आहे मी. शाबास. मग आता सगळं नियमाप्रमाणे होणार. खेळ अगदी सोपा आहे, तू जिंकशीलच. हाच आहे आपला खेळ. तुमचं नशीब ठरवणारा खेळ. आई राजा, धाव, माझ्या बाबांना वाचव. देती माता, देती माता, मला आपलं सहाय्य हवंय. आपल्या या मायावी दर्पणात पाहण्याची उत्सुकता लागली आहे मला. अरे हो हो महिषा, आज झालंय काय तुला? एवढा उतावीळ कशासाठी झालायस? देती माता, तुळजाच्या अंताची सुरुवात होते. मदराजानं आपला निर्णायक खेळ मांडलाय भिंगार गावात. ही तर अत्यंत आनंदाची बातमी आहे. थांब, तुझी शक्ती अफाट, तुझी खोली अथांग, भेद काळाचा पटल. भिंगार गावात काय चाललंय ते सांग. हा माणूस कोण आहे? आम्हाला तर वाटलं होतं की मत थेट जगदंबावर आक्रमण करेल. देती माता, या वेळेला चित्र थोडं वेगळं आहे. आजवर आपण जगदंबावर थेट वार केला, पण त्यात अपयश आलं. आता जगदंबावर नाही, या वेळेला तिच्या अवतीभवतीच्या माणसांवर वार करायचा आणि त्यांना घेरायचं. असं घेरायचं की जगदंबा स्वतःहून आपल्याला शरण येईल. छान, हे असंच घडू दे. म्हणजे मदाचा खेळ सुरू होणार आहे. तर सुरू होणार आहे नाही दिती माता, खेळ सुरू झालाय. प्राणांतिक खेळ, ज्यातून कोणीही वाचू शकणार नाही असा जीव घेणा खेळ. हे बघा, हे दोन मोती, एक काळा मोती आणि एक पांढरा मोती. हे दोन मोती यांचं नशीब ठरवणार. हा बघा बटवा. या बटव्यामध्ये मी वेगवेगळ्या रंगाचे मोती टाकणार. या लोहाराने यातून एक मोती काढायचा. जर त्याने पांढरा मोती काढला तर तो सगळ्या कर्जातून, सगळ्या त्रासातून मुक्त. मी त्याच्याकडे बघणार सुद्धा नाही.
पण जर त्याने काळा मोती काढला तर त्याला माझा गुलाम बनावं लागलं. अरे काळजी करू नको, एकदम सोपा खेळ आहे. तू नक्की जिंकशील. तुझ्या समोरच तर घडतंय सगळं, कशाला काळजी करायची. हे बघा, हा पांढरा मोती, हा काळा मोती, दोन्ही या बटव्यात टाकतोय. आई राजा, धाव, माझ्या बाबांना वाचव. आता या बटव्यात हात घाल आणि घे आपल्या नशिबाची परीक्षा. बघू तुझं नशीब उघडतंय का बिघडतंय.